अपघातग्रस्तांना मदत करा. 25,000 रुपये मिळवा. नमस्कार मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. रस्ते अपघातात जखमींना वेळीच मदत करणाऱ्या नागरिकांना पोलीस तपासात चकरा मारण्याऐवजी सरकार आता आदर आणि प्रोत्साहन देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली राहवीर योजना राज्यात लागू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत सुवर्ण तासात अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्या मदतनीसाला 25,000 रुपयांचे बक्षीस मिळेल. या योजनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. त्यासाठी देखरेख समितीची नियुक्तीही करण्यात येणार आहे. जर एखाद्या नागरिकाने रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सुवर्ण तास पहिल्या 1 तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवले आणि जखमी व्यक्तीचा जीव वाचला तर त्या मदतनीसाला 25,000 रुपये बक्षीस दिले जाईल. ही बक्षीस रक्कम पूर्वी 5,000 होती, जी आता 25,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर जखमीला थेट रुग्णालयात नेले तर रुग्णालयाकडून पोलिसांना कळवले जाईल आणि त्याची एक प्रत नागरिकाला दिली जाईल. पोलीस या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहितील आणि त्यानंतर वाहतूक विभाग ही रक्कम थेट मदतनीसाच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. देखरेख समितीचे लक्ष. शासन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अशा देवदूतांची निवड करेल. तसेच राज्यस्तरावर देखील एक देखरेख समिती असेल, ती या योजनेच्या कार्यावर लक्ष ठेवेल. ही योजना लोकांना वेळेवर 2 वैद्यकीय मदत मिळण्यास मदत करेलच, शिवाय प्रत्येक जीवन मौल्यवान आहे ही भावना देखील बळकट करेल. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी राज्यातील जनतेने पुढे यावे. सरकार त्यांना केवळ मदत करणार नाही तर त्यांचा सन्मानही करेल, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. दृष्टिक्षेपात योजना. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणाऱ्या व्यक्तीस 25,000 रुपयांचे पारितोषिक शासनामार्फत मिळणार आहे. जखमी व्यक्तीला गोल्डन अवरमध्ये अपघातानंतरचा पहिला तास रुग्णालयात पोहोचवणारे ठरतील योजनेस पात्र. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. राहवीर योजना एक स्तुत्य उपक्रम आहे, जो आपल्या समाजात असलेल्या माणुसकीच्या भावनेला आणखी दृढ करेल. धन्यवाद.